तर खूप दिवस झालं आमच्या घरी काय बेत बनला नव्हता. त्यामध्ये आज माझ्या नवऱ्याला सुट्टी पण होती. त्यामुळं म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनवलंच पाहिजे. आणि चिकन मटनचं सांगायचं झालं तर आम्हाला दोघाला पण मटनच जास्त आवडतं. परंतु आता मटन करायचं म्हणलं तर ते शिजायलाच 3-4 तास जातात. सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झाला होता, त्यामुळे ह्यांनी बाजारात जाऊन पटकन चिकन घेऊन आले. आणि आज मी ह्यांना बजावून सांगितलं होतं अर्धा किलोच घेऊन या म्हणून. नाही तर माझ्या नवऱ्याला काय आणाय सांगितलं की माझा नवरा किलोने घेऊन येतो. आणि मला लसूणी चिकन बनवायचं होतं. चिकन आणल्या पहिल्यांदा 2-3 वेळा खळाखळा धुवून घेतलं. त्यानंतर मग मी एक मोठी परात घेतली आहे, ज्यामध्ये मला सगळे मसाले टाकून व्यवस्थित हलवता येईल. सर्वात पहिल्यांदा 4 चमचे दही टाकलं. त्यानंतर हळद, लाल तिखट, धनिया पावडर, जिरे पावडर हे सगळं साहित्य ॲड केलं. घरातली कोथिंबीर पण संपली होती, त्यामुळं नवऱ्याला चिकन घेऊन येतानाच घेऊन या म्हणलं होतं बरं का. परंतु माझा नवरा मात्र विसरलाच की. आणि आता नुसती कोथिंबीर आणण्यासाठी कशाला नवऱ्याला माघारी पाठवायचं आहे, असं म्हणून मग म्हटलं आता बिना कोथिंबीरच करूया. एकीकडे चिकन मॅरिनेट व्हायला ठेवलं आणि दुसरीकडे लगेच मसाला बनवायला घेतला. खडे मसाले आणि लसूण तव्यावर हलकेसे गरम केले. त्यानंतर ते मिक्सरवर बारीक करायला गेले होते, परंतु ते काय व्यवस्थित बारीक झालं नाही. त्यामुळं नंतर ते कुटूनच घेतलं. ते झाल्यावर मग 2 टोमॅटो चिरून त्याची प्युरी बनवली आणि कांदा मात्र मी बारीकच चिरला होता. सगळी तयारी झाली होती. आता फक्त चिकन शिजायला टाकायचं होतं. कढई घेऊन त्यामध्ये तेल ओतलं आणि त्यामध्ये कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत परतून घेतला. आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर वाफलतो. आता चिकन पण मस्त असं मॅरिनेट झालं होतं. बनवलेला मसाला टाकून घेतला आणि त्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड केली. शेवटी चमचाभर घरगुती एसूर टाकून 10 मिनिट शिजू दिलं. आणि मी जे हे चिकन बनवलं होतं ना, यामध्ये एक थेंब पण वरून पाणी घातलं नव्हतं, म्हणजे आंगच्या पाण्यात शिजू दिलं होतं. त्याचबरोबर चिकन सोबत यामध्ये मी एक लसणाचा गड्डा पण टाकला होता. शिजल्यानंतर हे अतिशय भन्नाट लागतं, कारण यामध्ये भाजीचा आणि मसाल्यांचा रस उतरलेला असतो. तुम्ही पण हे एकदा नक्की ट्राय करून बघा. वरून मी थोडासा कढीपत्ता टाकला आणि 20 ते 25 मिनिटांमध्ये चिकन शिजून रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता मला खूप जास्त भूक लागली आहे, त्यामुळे मी आपलं जेवून घेते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.